दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी संत समागम फेसबुक लाईव्ह पेज आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. या माध्यमातून आपण सध्या समर्थ रामदास स्वामींनी टाकळीच्या तपाचरण काळामध्ये आपल्या पहिल्या शिष्याला अर्थात उद्धव स्वामींना जो उपदेश केला तो जुना दासबोध अर्थात 21 समासी दासबोध या ग्रंथातील आपण श्री रघुनाथ चरित्र 15वा समास आपण सध्या पाहतो आहोत. या 15व्या समासात आपण काल ओवी क्रमांक 44 पर्यंत चिंतन केलं, अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचा जप कसा करावा यावर समर्थांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. इतर ग्रंथांचा संदर्भ घेत जपाचा संकल्प आपण 4 पद्धतीने करू शकतो हे आपण पाहिलं. सामूहिक जप आहे, व्यक्तिगत जप आहे, कालबद्ध जप आहे, एका ठराविक काळापुरता जप आहे, किंवा संख्याबद्ध जप आहे. एक जप एवढी संख्या होईपर्यंत आपल्याला करायचा आहे असं ठरवून करणं, असे हे जपाचे प्रकार आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जप जो आहे तो वैयक्तिक पातळीवरचा जप आहे. आणि आपल्याला माहिती आहे की मन काही एकाग्र होत नाही, त्याला
धरून आणून ठेवावं लागतं. ते इकडे तिकडे भरकटत जातं, इस्ततः फिरतं. त्याला पुन्हा पुन्हा आणून एखाद्या गाईचं वासरू कसं असतं की ते दावं सोडल्याबरोबर ते हुंदडतं, इकडे तिकडे उड्या मारतं, पळतं, शेपूटवर करतं. त्याला पुन्हा आपल्याला आणून त्या खुंटीला बांधून ठेवावं लागतं. त्याप्रमाणे मनाची गोष्ट अशी आहे. आणि जपाचे प्रकारही आपण पाहिले. काही जप हे लिखित आहेत, काही जप वैखरीबाणीनं करण्याचे आहेत, तर काही जप हे मौन प्रकारातले आहेत. आपण कुठलाही जप हे असा करू शकतो की जेणेकरून आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांच्या कृपेचा प्रसाद मिळावा, अशी धारणा आपण करायला हरकत नाही आहे. कारण समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, सदा राम निष्काम चिंतित जावा, मना कल्पना लेश तोही नसावा. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नव्हे रे नव्हे सर्वता राम भेटी. मनात नुसती कल्पना करून काही होणार नाहीये. सदा राम निष्काम चिंतित जावा. या चरणाच्या या निष्काम शब्दाचे दोन अर्थ आहेत. जो निष्काम करतो अशा रामाचं चिंतन करणे, कुठली कामना मनामध्ये भक्ताच्या ठेवणार नाही, कुठली अपेक्षा त्याला राहू देणार नाही, निरापेक्ष करून सोडील अशा रामाचं चिंतन करणे, किंवा कुठली अपेक्षा न ठेवता चिंतन करणे. मनामध्ये कुठलाही संकल्प नाही आहे की माझं हे झालं तर ते मी करीन, ते झालं तर हे करीन, काही भानगड नाही. निष्काम भावनेने कुठली अपेक्षा, कुठली आसक्ती, कुठली लिप्तता, कुठलाही संकल्प न ठेवता रामाचं चिंतन करणं. समर्थ म्हणतात, मना कल्पना लेश तोही नसावा. कुठल्याही प्रकारची कल्पना आपल्या अंतःकरणामध्ये मनामध्ये नसावी. पुढे समर्थ म्हणतात, कसा असला पाहिजे आमचा संकल्प, कसा असला पाहिजे आमची जपाची संख्या. मना अल्प संकल्प तोही नसावा. आमचा संकल्प थोडक्यात असू नये. मी एवढे दिवस जप करीन पुन्हा सोडून देईन, एवढी संख्या करीन पुन्हा सोडून देईन, असं नाही. मना अल्प संकल्प तोही नसावा. सदा सत्य संकल्प चित्ती वसावा. जनी जल्प विकल्प तोही तजावा. रमाकांत एकांत काळी भजावा. भगवंताचं नाव घ्यायचंय, प्रभू श्रीरामचंद्रांचं नाव घ्यायचंय, तर ते एकांतात बसून घेतलं पाहिजे. तो जो एक आहे की जो जप करतो आहे त्याचा सुद्धा अंत होणं हे अपेक्षित आहे. मी जप एवढा केला, आता मला एवढी सिद्धी प्राप्त झाली. समर्थांनी त्याचंही वर्णन पुढे केलेलंच आहे सिद्धीच्या बाबतीतलं. अशी धारणा, असा संकल्प समर्थ म्हणतात असता कामा नये. परमपूजनीय गोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपल्या शेजाऱ्याला सुद्धा समजलं नाही पाहिजे की आम्ही काही साधना करतो आहोत, आम्ही काही उपासना करतो आहोत. पुढे समर्थ ओवी क्रमांक 45 पासून 51व्या ओवीपर्यंत साधकाच्या साधनेमध्ये त्याला ज्या काही सिद्धी प्राप्त होतात, त्याला जे काही संकेत मिळतात, त्याचं वर्णन, त्याची माहिती त्यांनी कुणालाही देऊ नये असं समर्थ स्पष्ट सांगतात. काय होतं, साधना व्हायला लागली, भगवंत काही असे तुकडे फेकून बघतो. मग त्यामध्ये लोकेशणा असेल, वित्तेषणा असेल, दारेषणा असेल, काहीतरी त्याला असा लाभ मिळवून देतो की साधक त्या लाभातच अडकून बसतो. त्याला ज्याची प्राप्ती झालेली आहे त्यामध्ये तो अडकून बसतो. ती झालेली प्राप्ती तो इतरांना सांगत बसतो. समर्थांनी हे सगळे प्रिकॉशनरी मेजर्स किंवा यातले धोके आपल्याला सांगितलेले आहेत. समर्थ
ओवी क्रमांक 45 पासून काय म्हणतात त्याचा विचार आपण पाहूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. काही साक्षात्कार झाला तो सांगू नये दुसऱ्याला, जरी आळकेपणे सांगितला तरी पुन्हा होणार नाही. श्रीराम. पुन्हा साक्षात्कार कैचा झाला तरी वरपंगाचा, हा मी आपुले जीवीचा अनुभव सांगतो. श्रीराम. अरे द्रव्य ठेवणे सापडले ते जरी प्रगट झाले, तरी तात्काळ हिरोनी नेले नाही राजदूती. श्रीराम. म्हणून अनंत कोटी ब्रह्मांड नायक, तेथे द्रव्य ते केवढे वापुडे रंक. म्हणून साक्षात्कार अलोलिक, प्रगट सहसा करू नये. श्रीराम. लोकापाशी सांगावे काजे लोकी बरे म्हणावे, अल्पासाठी आपुले करावे अनहित कैसे. श्रीराम. जयासी रामची व्हावा तेणे लोकी सोडावा, राम कैवारी करावा जो संकटी नुपेक्षी. श्रीराम. जयासी उपासना जैसी तेणे स्मरावे आपुल्या देवासी, निजध्यास झालिया नेमेसी साक्षात्कार होये. श्रीराम. समर्थांनी या ठिकाणी आपल्या साधनेतला विश्वास, साधनेतली प्रचिती, साधनेतला अनुभव आपल्या साधकांसाठी सांगितलेला आहे. यातले धोके समर्थ सांगतात. जी मंडळी जप साधना करतात, काही साधना करतायत, पहाटे उठतायत, ध्यानधारणा करतायत, त्यांना असे संकेत वेळोवेळी मिळतात. बरेच लोक सांगत असतात. समर्थ या ओवी क्रमांक 45 मध्ये सुरुवातीलाच म्हणतायत, काही साक्षात्कार झाला तो सांगू नये दुसऱ्याला, जरी आळकेपणे सांगितला तरी पुन्हा होणार नाही. काही साधना करत असताना, जप संकल्प करत असताना काही दृष्टांत होईल, काही सिद्धी प्राप्त होईल. समर्थ म्हणतात ते आपण इतरांना सांगू नये. मोठेपणा मिळेल, लोक छान म्हणतील, लोक कौतुक करतील, असं समजून जर आपण तो सांगितला तर पुन्हा त्याची प्रचिती आपल्याला येणार नाही, त्याला दृष्ट लागल्यासारखे होईल. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, दिसेना जनी तेची शोधून पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे, करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना. साधना करत असताना साधकाला समर्थ या ठिकाणी जसं सांगतायत त्याप्रमाणे बरे पाहता गुज तेथेची आहे, ते सगळं तुला समजेल. हळूहळू तुला अनुभव त्याचा प्राप्त होईल. करी घेऊ जाता कदा आढळेना, पण तू जर ते हातात घेऊन लोकांना दाखवशील तर ते तुझ्या हातातून निघून जाईल. जनी सर्व कोंदाटले ते कळेना. संकल्पानी, साधनेनी काही सिद्धी प्राप्त होण्याची शक्यता दाट आहे. अनेक लोक आहेत ज्यांनी साधना इतर ठिकाणची तर सोडून द्या, गडावर राहून, घडीमध्ये राहून काही साधना केली, त्यांना काही समर्थांची कृपा झाली आणि लोक त्या कृपेतच अडकून पडले. प्रवचन आहेत, लिखाण आहे, कीर्तन आहे, त्यात अडकून पडले आणि साधना बाजूला राहिली. त्यांचा एक भक्त समुदाय तयार झाला, तो त्यांची वाहवा करतो आहे, समाजामध्ये त्यांचं मोठेपण वाढत आहे, भरपूर देणग्या मिळत आहेत. समर्थ म्हणत असतील, अच्छा तू बेटा त्याच्यातच रमून बस, तुला ते लखलाभ होऊ दे, अजून
माझ्याकडे येऊ नकोस. भगवंताला कायम वाटत असतास. म्हणून भगवंत गीतेमध्ये काय म्हणतात, लाखो लोकांमध्ये एकाला वाटतं की आपण साधना करावी. अशा साधना करावी वाटणाऱ्या लाखो लोकांपैकी एखादा माणूस साधना करतो. अशा लाखो साधना करणाऱ्यांपैकी एकाला असं वाटतं की मला भगवंताची प्राप्ती व्हावी. आणि असं ज्याला वाटतं अशा लाखो लोकांमध्ये एखादा मला येऊन प्राप्त होतो. म्हणजे किती काय हिशोब झाला त्याचा. भगवंताला वाटत असतं की ही लोक आपल्याजवळ नकोत, यांना तिकडेच राहू दे, तिकडे रममाण होऊ दे. म्हणून आम्ही आमच्या प्रपंचात लिप्त होतो, आमच्या व्यवसायामध्ये अडकून बसतो, आम्ही इतर काही व्याप केलेले असतात त्यात आम्ही अडकून बसतो आणि तेच आम्हाला बरं वाटतं. समर्थ म्हणतात ही संकेत आहेत, ही सिद्धी आहे, काही दृष्टांत मिळतोय तुला, त्यात तू अडकून बसू नको. जरी आळकेपणे सांगितला तरी पुन्हा होणार नाही. तू जर तो सांगशील, लोकांनी चांगलं म्हणावं, लोकांनी आदर करावा, प्रेम द्यावं, तर पुन्हा तुला त्याची प्राप्ती होणार नाही. जे जिथपर्यंत झालं ते सगळं पाण्यात गेलं. पुन्हा साक्षात्कार कायचा झाला तरी वरपंगाचा. हा मी आपुले जीवीचा अनुभव सांगतो. समर्थांनी स्वतःची प्रचिती सांगितली आहे इथं. कसा विश्वास ठेवणार आपण, कशी त्यामध्ये शंका काढणार. स्वतः समर्थ सांगताय. समर्थांनी त्या काळामध्ये त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप केलेला आहे. गायत्री मंत्राचं अनुष्ठान केलेलं आहे. त्या काळामध्ये आलेल्या काही गोष्टी आहेत आपल्याला माहिती आहे. त्याच काळामध्ये दशपंचक गावचं कुलकर्ण्यांचं प्रेत त्या ठिकाणी आलं होतं. त्यांची पत्नी नमस्कार करण्यासाठी समर्थांना आली. बालयोगी दिसतो आहे, चेहऱ्यावर तेज झळकत आहे, डोळे मिटलेले आहेत. जाताना आपल्याला चितेवरती जायचंच आहे, सहगमन करायचंय पतीसोबत, म्हणून ती नमस्कार करण्यासाठी आली. हातातला बांगड्या वाजल्या. म्हणून समर्थांनी डोळे बंद ठेवूनच अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. त्या बाई म्हणाल्या, महाराज तुमच्या आशीर्वादावर माझा अविश्वास नाहीये, पण हा आशीर्वाद या जन्मासाठी आहे का पुढच्या. असं म्हणल्याबरोबर खाडकन डोळे उघडले. माझा राम माझ्याकडनं चुकीचं कसं बोलवून घेईल, शक्यच नाही. हा एक प्रसंग आपल्याला माहिती आहे. त्या काळातले कितीतरी प्रसंग असे असतील. अहो, ज्या लोकांनी समर्थांना दुत्कारून बोलायचा, अपमान करायचा, उणदुणं बोलायचं, एक वस्त्र देऊ नये, एक वेळची माधुकरी देऊ नये, अशी मंडळी त्यांच्या कच्छपी लागली. कुणी तुंबाभर दूध आणून देत आहे, कुणी घरामध्ये गोडधोड केले म्हणून ताटभर अन्न आणून देत आहे, कुणी केळीचा घड आणून देत आहे. ही भगवंताची कृपा नाहीये, ही रामाची कृपा नाहीये. समर्थ म्हणतायत पुन्हा साक्षात्कार करायचा. तू जर असं सांगत सुटशील, मला साक्षात्कार झाला, मला भगवंतानी सिद्धी प्राप्त करून दिली, मी जे बोलतो ते खरं होऊ लागलंय, झाला तरी वरपंगाचा, दिखाऊपणाचा होईल. लक्षात ठेव, हा मी आपुले जीवीचा अनुभव सांगतो. मी माझ्या जीवनातला माझा स्वतःचा अनुभव सांगतोय तुला. काळजीपूर्वक लक्ष ठेव. समर्थ उद्धव स्वामींच्या रूपाने आपल्या सगळ्यांना ही सूचना देत आहेत. अरे द्रव्य ठेवणे सापडले. समर्थ या ठिकाणी एक संदर्भ देतात, एक दृष्टांत देतात. काय म्हणतात? अरे द्रव्य ठेवणे सापडले, ते जरी प्रगट झाले तरी तात्काळ हिरोनी नेले, नाही राजदूती श्रीराम. उद्या समजा आपल्याला आपण घराचं बांधकाम करतो आहोत, प्लॉट घेतलाय, घराचं बांधकाम चालू आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काही सापडलं. आता याचा गवगवा जर आपण केला
तर सरकारचे लोक दुसऱ्या दिवशी आपल्या दारात येतील. घर राहिलं बाजूला, आपल्याला तुरुंगात नेऊन टाकतील. का लपवून ठेवला साठा? ते तुमचं आहे का? जमिनीमध्ये सापडलेले द्रव्य, जमिनीमध्ये सापडलेल्या वस्तू ही आपली मिळकत नाहीये. आपण 100, 150, 200, 250, 500 फुटापर्यंत खोल बोर मारतो आता आणि त्याचं पाणी काढतो आणि ते पाणी विकतो सुद्धा. उद्या जर वेळ पडली तर सरकार ह्या सगळ्या बोरवेल बंद करू शकतं. अरे द्रव्य ठेवणे सापडले, ठेवा सापडला, ते जरी प्रगट झाले, त्याचा जर गवगवा झाला, बोंबाबोंब केली, यांना धन सापडलं, यांना साठा सापडला, यांना हंडा सापडला, यांना सोनं सापडलं, असा जर गवगवा झाला तरी तात्काळ हिरोनी नेले नाही राजदूती. राजदूत येतील, राजांचे सेवक येतील आणि ते सगळं घेऊन जातील धन. समर्थ या ठिकाणी म्हणतायत की तुम्हाला भगवंताला प्राप्त करून घ्यायचंय का भगवंताच्या लीलांना प्राप्त करून घ्यायचंय? तुम्हाला रामाला प्राप्त करून घ्यायचंय का रामाच्या कृपेला प्राप्त करून घ्यायचंय? त्यांनी त्या कृपेच्या माध्यमातून ज्या गोष्टी तुम्हाला दिल्या, वस्तू दिल्या, त्याच्यामध्ये तुम्हाला समाधान मानायचं आहे. नक्की काय पाहिजे? दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, देवाणी देवाचे कर्तृत्व कळला पाहिजे अभिप्राव, कळल्यावीण कित्येक जीव उगेची बोलती श्रीराम. उगेची बोलती मूर्खपणे, शहाणपण वाढाया कारणे, तृप्ती लागी उपाव करणे, ऐसे झाले श्रीराम. माझा मोठेपणा झाला पाहिजे, माझी वाहवा झाली पाहिजे. म्हणून समर्थ या ठिकाणी असं म्हणतायत की लोक काय करतात? देवाचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अभिप्राव. आम्हाला काय पाहिजे? भगवंत पाहिजे का भगवंताच्या कृपेने मिळणाऱ्या वस्तू पाहिजेत? काय पाहिजे आम्हाला नक्की? याचा विचार आपण केला पाहिजे. कळल्यावीण कित्येक जीव उगेची बोलती. समर्थ म्हणतात या दोन अर्थ आहेत. आम्हाला समजलंच नाही, आम्हाला राम पाहिजे का रामाच्या कृपेने आम्हाला आमचं घर पाहिजे, मुलीचं लग्न पाहिजे, नातू पाहिजेत, माझी ट्रान्सफर पाहिजे, पगारामध्ये बढोतरी पाहिजे, ट्रान्सफर पाहिजे, माझं प्रमोशन पाहिजे, मुलाचं लग्न व्हायला पाहिजे, मुलीचं लग्न व्हायला पाहिजे. नुसतं लग्न होऊन नाही चालत, त्यांना मुलं व्हायला पाहिजेत, म्हणजे आम्हाला नातू नातवंड व्हायला पाहिजे. हे पाहिजे का राम पाहिजे? कळल्यावीण उगेची बोलती. आम्हाला काय पाहिजे हेच कळलं नाही आणि बडबड चालू केली आहे. किंवा याचा दुसरा अर्थ असा आहे, देव आणि देवाचं कर्तृत्व यातला फरकच आम्हाला कळला नाही आणि आम्ही मागत बसलो. समर्थ पुढे म्हणतात, मनोनी अनंत कोटी ब्रह्मांड नायक, तेथे द्रव्य ते केवढे वापुडे रंक, म्हणोनी साक्षात्कार अलोलिक, प्रगट सहसा करू नये श्रीराम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक जो आहे त्याच्याकडे काय साठा कमी आहे का? आमची अपेक्षा किती आहे? लो एम इज क्राईम अशी एक म्हण आहे. आमचं उद्दिष्ट, आमचं ध्येय जर छोटा असेल तर तो गुन्हा आहे. जप करण्यासाठी, भगवंताचं ध्यान करण्यासाठी माझं जर उद्दिष्ट असेल की मी एवढा एवढा जप करतो, माझं प्रमोशन झालं पाहिजे, एवढा एवढा जप करतो, माझा पगार वाढला पाहिजे, एवढा एवढा जप करतो, माझं असं झालं पाहिजे, तसं प्रापंचिक आमच्या गरजा आम्ही जर सांगू लागलो, समर्थ म्हणतात ते बापुडे रंक. आमचं उद्दिष्टच छोट आहे. म्हणून अनंत कोटी ब्रह्मांड नायक, तेथे द्रव्य ते केवढे बापुडे रंक, म्हणून साक्षात्कार अलोलिक, प्रगट सहसा करू नये श्रीराम. जे साक्षात्कार होतील
जे दृष्टांत मिळतील, जी सिद्धी प्राप्त होईल, त्याची वाच्यता कधीही करू नये. बऱ्याच वेळा होतं असं. आपल्या जीवनात सुद्धा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत आणि म्हणून तर आपण इकडे आलेलो आहोत. समर्थांनी माझं ऐकलं, समर्थांनी माझ्यावर कृपा केली. माझ्या आजारपणातून मला समर्थांनी मुक्त केलं. माझ्या घरात असं संकट होतं, ते समर्थांचा जप केल्याने, दासबोधाचं पारायण केल्याने संपलं. अहो, शिवथर गळीमध्ये एक गृहस्थ मला भेटले. ते तसे सेवेकरी आहेत. त्यांची माझी पहिल्यांदा भेट झाली. आम्ही गप्पा मारत बसलो. ते म्हणाले, जेव्हापासून मी समर्थ संप्रदायाचं काम करायला लागलो, तेव्हापासून म्हणले माझ्या धंद्यामध्ये मला भरभराट आहे. खरं तर संध्याकाळची वेळ होती, मला झोप येऊ लागली, पण ते असं म्हणल्याबरोबर माझी झोप उडाली. मी म्हणलं, समर्थांची सेवा करण्याने धंद्यात भरभराट, काय गौडबंगाल आहे? म्हणून मी त्यांना विचारलं, म्हणलं काय, तुम्ही तर रिटायर्ड झालं म्हणून मला सांगितलं, आता कसला धंदा? ते म्हणाले, मी व्याजाने पैसे देतो. मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. ज्या समर्थांनी अंगावर एक वस्त्र ठेवलं नाही, कडोसरी ठेवली नाही की त्याच्यामध्ये काही बांधून ठेवता येईल, त्या समर्थांची सेवा करण्याने माझ्या व्यापारात आणि त्यातल्या त्यात माझ्या धंद्यामध्ये कुठला धंदा? व्याजाने पैसे द्यायचा धंदा. त्यांनी पटकन कमरेला ते धोतर घालत होते, कमरेतून त्या निऱ्यामधून एक हे काढला, सोन्याचा तुकडा काढला. ते म्हणाले, महिन्याला एवढं घेऊन ठेवतो. कित्येक महिने झाले म्हणले माझा प्रघात आहे. आता ही आमची अपेक्षा आहे का? समर्थांची सेवा करण्याने आम्हाला आमचा धंदा वाढावा, व्याजबट्टा वाढावा, त्यातून आम्हाला पैसा मिळावा. महिन्याला मी 1 ग्रॅम 2 ग्रॅम काय एखादा काय असेल ते सोनं घेत राहावं, ही आमची धारणा आहे का? समर्थ म्हणतील 1 ग्रॅम न काय 5 ग्रॅम तू महिन्याला घे, माझ्याकडे फिरकू नको. म्हणून साक्षात्कार अलोलिक सहसा प्रगट करू नये. लोकापाशी सांगावे, काजे लोकी बरे म्हणावे, अल्पासाठी आपुले करावे, अनहित कैसे. श्रीराम समर्थ या ठिकाणी म्हणतात, तुम्ही जर ते लोकांना सांगितलं तर लोक तुम्हाला तुमची वाहवा करतील, तुमचा उदो उदो करतील, तुम्हाला आदराने पाहतील. हो का, अरे यांना सिद्धी प्राप्त झालेली आहे, समर्थांची कृपा आहे त्यांच्यावर, असं म्हणतील. अल्पासाठी आपुले करावे अनहित कैसे. लोकांनी बरं म्हणावं म्हणून मला झालेला साक्षात्कार मी लोकांकडे सांगणं म्हणजे माझ्या परमार्थाला खीळ घालण्यासारखं आहे. पारमार्थिक साधनेची ती अधोगती आहे. म्हणून सज्जन हो, आपल्याला अनेक दृष्टांत, अनेक साक्षात्कार, अनेक प्रसंग आपल्या जीवनात या साधनेमध्ये येऊ शकतात. त्याची वाच्यता करायची नाही. रामाजवळ जायचं, समर्थांजवळ जायचं, त्यांचे उपकार मानायचे आणि ते त्यांच्या चरणाजवळ ठेवायचं, निघून यायचं. तुकाराम महाराजांचे दिवस अत्यंत वाईट चालू होते. शिवाजी महाराजांना समजलं. एक दिवस शिवाजी महाराजांकडनं गाड्या आल्या, 10-12 बैलगाड्या आल्या. धान्य, वस्त्र, आभूषण, सोने नाणं, भांडी कुंडी, भरजरी वस्त्र सगळं आलं. जगद्गुरु तुकाराम महाराज तेव्हा भंडाऱ्याच्या डोंगरात होते. घरात खायला नव्हतं पोरांना. त्या सगळ्या गाड्या दाराजवळ येऊन उभा राहिल्या.
सेवकांनी सांगितलं, महाराजांनी पाठवलंय. एखादी माऊली असती तर म्हणाली असती, एवढ्याच आणल्या का, अजून 2-4 गाड्या घेऊन या. पण ती माऊली कशी होती, तिने सांगितलं यातलं काहीही नको. गाड्या परत गेल्या. तुकाराम महाराज संध्याकाळी घरी आले. त्यांच्या पत्नीने त्यांना सांगितलं की असा असा प्रकार झाला होता. तुकाराम महाराज तडक निघाले पांडुरंगासमोर. तुम्ही कधी आळंदीला गेलात का, देहूला गेलात का? त्यांचा वारसा हक्कानी, त्यांच्या पारंपरिक त्यांचं विठोबाचं मंदिर आहे त्यांच्या घरात. पाहायला पाहिजे जाऊन एकदा. त्यांच्या पूर्वजांनी पांडुरंगाला तिथं प्रतिष्ठित केलेलं आहे. त्या पांडुरंगासमोर जाऊन उभे राहिले, रागात बोलले, म्हणाले, तुला जर माझा एवढा वीट आला असेल, माझ्या साधनेचा जर कंटाळा आला असेल, तर पुन्हा तुला तोंड दाखवणार नाही. पण असल्या गोष्टी देऊन मला तू त्यात अडकवून ठेवू पाहतोस काय? चालणार नाही. कुठे तुकाराम महाराज? आमची अपेक्षा किती आहे? आमच्या मागण्या काय आहेत? प्रापंचिक मागण्या आहेत सगळ्या. भगवंत काय? अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. तो भगवंत माझा झाला पाहिजे का त्याच्या कृपेने मला काही द्रव्य मिळालं पाहिजे, मला काही पैसे मिळाले पाहिजेत, माझ्या प्रापंचिक अडचणींचं निराकरण झालं पाहिजे. लोकापाशी सांगावे, काजे लोकी बरे म्हणावे, आपले अल्पासाठी आपुले करावे, अनहित कैसे श्रीराम. ह्याच्यातच जर अडकून पडलो, आपली साधना होणार नाही, अनहित होईल, हित होणार नाही. जयासी रामची भावा, तेणे लौकिक सोडावा, राम कैवारी करावा, जो संकटी नुपेक्षी श्रीराम. जयासी रामची भावा, जयास वाटे सौख्य असावे, तेने रघुनाथ भजनी लागावे. समर्थ म्हणतात, जयासी रामची भावा, तेने लौकिक सोडावा. पण लोक काय करतात? विषय वासनांमध्ये अडकतात. ऐसा सर्वात्मा श्रीराम, सांडून धरती विषय काम, ते प्राणी दुरात्मे अद्धम, केले पावती श्रीराम. किंवा समर्थ म्हणतात, जनी धन्य तो राम सुखे निवाला, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला, देहे भावना राम बोधे उडाली, मनोवासना राम रूपे बुडाली. माझ्या सगळ्या वासना, ती सगळी बीज भाजून निघाली पाहिजे आणि रामाच्या अस्तित्वामध्ये, रामाच्या स्वरूपामध्ये ती विलीन झाली पाहिजेत. मला माझं प्रापंचिक दुखणं नाही समोर ठेवता आलं पाहिजे. समर्थ म्हणतात, रामे विण जे जे आस, ती तुकी जाणावी नैराश, माझे माझे सावकाश सीणची उरे. माझा प्रपंच, माझा व्यवसाय, माझा व्यवहार हे केवळ क्षीण येणारचा कारणीभूत आहे. थकणार, थकवणार आहे, कष्ट देणार आहे. जयासी उपासना जैसी, तेणे स्मरावे आपुल्या देवासी, निजध्यास झालिया नेमेसी, साक्षात्कार होये श्रीराम. जयासी उपासना जैसी, मला माझ्या रामाने, माझ्या सद्गुरूंनी उपासना दिलेली आहे त्रयोदशाक्षरी मंत्राची. समर्थ उद्धव स्वामींना सांगतायत, तेणे स्मरावे आपुल्या देवासी. सद्गुरूंनी काय सांगितलंय त्याप्रमाणे माझं भजन झालं पाहिजे, त्याप्रमाणे माझा जप झाला पाहिजे, त्याप्रमाणे माझी उपासना झाली पाहिजे. निजध्यास झालिया नेमेसी, नेमानी, नित्य, अथक
ही साधना करत ती आमच्या जीवनात उतरली पाहिजे. त्याला निजध्यास असं म्हणलेलं आहे. आपल्याला माहिती आहे परमार्थाच्या 4 पायऱ्या आहेत: श्रवण, मनन, निधिध्यास आणि आत्मसाक्षात्कार. 3 पायऱ्या आमच्या हातात आहेत. श्रवण करायचं आहे, त्यावर चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे, आणि ते चिंतन मनन आमच्या जीवनात उतरलं पाहिजे, आमच्या आचरणात दिसलं पाहिजे. मग आत्मसाक्षात्काराला वेळ नाही लागणार. समर्थ या ठिकाणी म्हणतात, जयासी उपासना जैसी तेणे स्मरावे आपुल्या देवासी, निजध्यास जालिया नेमेसी. नित्य उपासना, सातत्याने उपासना, अथक उपासना अशी जर झाली आणि ती जर आमचा एक जीवनक्रम म्हणून, आमची दैनंदिनी म्हणून आमच्या जीवनात आली, तर समर्थ म्हणतात साक्षात्कार होय. साक्षात्काराला वेळ लागणार नाही. मग समर्थ दासबोधामध्ये सांगतात, उपासनेच्या शेवटी देवा भक्ता खंड भेटी, अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाची श्रीराम. याचा अनुभव मी घेतलेला आहे, तुम्ही पण अनुभव घ्याल. समर्थ सांगतात, उपासनेच्या शेवटी देवा भक्ता अखंड भेटी. आता तो साधकच राममय होऊन गेला. त्याला त्याचं अस्तित्व नाही, त्याला त्याचा स्वतंत्र प्रपंच नाही, त्याला त्याचा व्यवसाय नाही, त्याला त्याची देहबुद्धी राहिली नाही. उपासनेच्या शेवटी देवा भक्ता अखंड भेटी, अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाची. याचा प्रत्यय घ्या, याची प्रचिती घ्या, असं समर्थ सांगतायत. उपासनेचा मोठा आश्रयो, उपासने विन निराश्रयो, उदंड केले तो तरी तो जयो, प्राप्त होणार नाही श्रीराम. खूप गोष्टी करा, पण जिथं उपासना नाही आहे, सामर्थ्य आहे चळवळेचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे श्रीराम. भगवंताचं अधिष्ठान असलं पाहिजे, उपासना असली पाहिजे, तर जय प्राप्त होऊ शकतो. आत्माराम सकळा पाळी, अवघे त्रैलोक्य सांभाळी, तया एके विन धुळी, होये सर्वत्राची श्रीराम. सगळं मातीत जाईल, समर्थ सांगतात. त्याला जर सोडलं, त्यांनी दिलेल्या सिद्धीमध्ये अडकून पडला माणूस, त्यांनी दिलेल्या दृष्टांतामध्ये साधक अडकून पडला, तर त्याची साधना अर्धवट राहिली. जी साधना केली ती सगळी मातीमोल होईल. अशी सूचना समर्थ या ठिकाणी आपल्याला देत आहेत. समर्थ म्हणतायत की जिवंत असताना कीर्ती कशाला पाहिजे, जीवन कसं जगावं हे दासबोध सांगतो, आणि मेल्यानंतर कसं जगलं पाहिजे हेही दासबोध सांगतो. मेल्यानंतर कीर्ती रूपाने जगलं पाहिजे. जिवंत असताना हयातीमध्ये कीर्ती मिळणं म्हणजे अहंकार अंगामध्ये चढण्याचं एक कारण ते होऊ शकतं. किती संत आहेत तो, त्या संतांच्या जीवनामध्ये त्यांना उणदुणं बोलणारे लोक किती आहेत, त्यांची छीतू करणारे लोक किती आहेत, किती आपदा सहन केल्या संतांनी. पण आज एवढी वर्ष झाली, 700 वर्ष झाली आहेत आज. माऊलींचा जयघोष करत शेकडो किलोमीटर पायी जाणारे लोक आहेत. जगद्गुरु तुकारामांचा जयघोष करत शेकडो मैलोन मैल चालत जाणारे लोक आहेत. कशाच्या ह्याच्यावर चालले ते? संतांच्या जीवनामध्ये त्यांनी काय कमी दुःख झेलली का? त्यांचं मोठेपण तेव्हा नव्हतं, ते निजधामी गेल्यानंतर त्यांचं मोठेपण लक्षात आलं. समर्थ म्हणतात, देह त्यागिता कीर्ती मागे उरावी. देहाचा त्याग करता आला पाहिजे, आणि ज्याला देहाचा त्याग करता येतो त्याची कीर्ती दिगंतराप्रती जाते. आम्हाला जोपर्यंत देहाची आसक्ती आहे, देहाची लिप्तता आहे, देहाची अपेक्षा आहे, तोपर्यंत आम्ही कीर्तीचं कामच करू शकत नाही. सांडुनी अक्षय सुख, सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख,
कामने सारिके दुःख आणिक काहीच नाही श्रीराम. ईश्वरे वीण जे कामना तेणेची गुणे नाना यातना. पावती होती पतना वरपडे प्राणी श्रीराम. भगवंताला सोडून भगवंताच्या कृपेने भगवंताच्या आशीर्वादाने आम्हाला वस्तू मिळाव्यात, व्यक्ती मिळाव्यात, ही ज्याची अपेक्षा आहे. समर्थ म्हणतात ईश्वरे वीण जे कामना तेणेची गुणे नाना यातना. त्यातूनच अनेक यातना भोगाव्या लागतील. पावती होती पतना. ज्याची साधना चालू आहे त्याचं पतन होऊ शकतं. वर पडे प्राणी दुःखी कष्टी होई. असा इशारा समर्थ या 6 ओव्यांमध्ये देतात. साधकांनी आपले अनुभव कसे सांगू नयेत, आपल्याला मिळालेली सिद्धी, आपल्याला मिळालेले संकेत, हे याची वाच्यता साधकांनी कुणाजवळही करू नये असा सल्ला समर्थांनी या ओव्यांमध्ये दिलेला आहे. आता पुढच्या 52 ते 56 या ओव्यांमध्ये समर्थ प्रभू श्रीरामचंद्राला आपल्या भक्ताबद्दल किती आत्मीयता आहे, आपल्या सेवकाबद्दल त्याला किती जवळीक आहे, किती तळमळ आहे, किती आपलेपणा आहे, किती अप्रूप आहे, त्याचं वर्णन पुढच्या ओव्यांमध्ये आहे. त्याचा विचार उद्या दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये आपण करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.